आपल्या कर्माचा हिशोब देव कसा ठेवतो? दवाखान्यात एक अपघातग्रस्त व्यक्तीला दाखल करण्यात आलं. तेव्हा दवाखान्यातील मुख्य डॉक्टरांनी लगेच स्वतःहून जाऊन त्या व्यक्तीची तपासणी केली आणि लगेचच ऑपरेशन करण्यास सुरुवात केली. साधारण 2 ते 3 तास ते ऑपरेशन चालू होते. ते ऑपरेशन पूर्ण झाल्यावर डॉक्टर ऑपरेशन थिएटरमधून बाहेर आले आणि त्यांनी आपल्या इतर सहकाऱ्यांना सांगितले की या व्यक्तीची तुम्ही काळजी तर घेणारच आहात, कारण ते आपले पेशंट आहेत. पण त्यांना लागणारी औषधं आहेत, त्याचे पैसे घेऊ नका. त्यांना हवी ती ट्रीटमेंट द्या. साधारण 15 दिवस ती व्यक्ती दवाखान्यात होती. आता त्या व्यक्तीला डिस्चार्ज देण्याचा दिवस आला. तेव्हा त्या व्यक्तीचा 2.5 लाख रुपये एवढा बिल मुख्य डॉक्टरांच्या टेबलवर ठेवण्यात आला. डॉक्टरांनी ते बिल पाहिलं आणि आपल्या अकाउंट मॅनेजरला बोलवून घेतलं आणि सांगितलं, या व्यक्तीकडून एकही रुपयासुद्धा घेऊ नका. फक्त त्या व्यक्तीला माझ्या केबिनमध्ये घेऊन या. त्या व्यक्तीला मुख्य डॉक्टरांच्या केबिनमध्ये व्हीलचेअरवर आणण्यात आले. तेव्हा डॉक्टरांनी त्या व्यक्तीला विचारले, सुरेश दादा, तुम्ही मला ओळखलत का? त्यावर त्या व्यक्तीने सांगितलं की आठवत नाही नक्की, पण तुम्हाला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटत आहे. तेव्हा डॉक्टर बोलतात, तुम्ही आठवा, 2 वर्षापूर्वी संध्याकाळच्या वेळेला शहरापासून दूर जंगलामध्ये तुम्ही माझी दुरुस्त करून दिली होती गाडी. त्या दिवशी मी माझ्या कुटुंबासहित पिकनिकवरून परत येत होतो. अचानक माझ्या गाडीमधून धूर येऊ लागला. तेव्हा गाडी बंद पडली होती. आम्ही गाडी बाजूला घेऊन चालू करण्याचा खूप प्रयत्न केला, पण गाडी काही चालू झाली नाही. अंधार पडत चालला होता. चारही बाजूंना घनदाट जंगल होतं. आजूबाजूला सर्व सुनसान होतं. माझ्यासहित कुटुंबातील सर्वांच्या चेहऱ्यावर चिंता आणि भीती दिसत होती. सर्वजण देवाची प्रार्थना करत होते की कोणीतरी यावं आणि आम्हाला मदत करावी. थोड्याच वेळात बाईकवरून तुम्ही येताना दिसलात आणि आम्ही सर्वांनी मदतीच्या अपेक्षेने हात वर करून तुम्हाला थांबण्याचा इशारा केला. तुम्ही बाईक उभी करून आम्हाला आमचा काय प्रॉब्लेम आहे तो विचारलात आणि गाडीचं बोनेट उघडून गाडी चेक करून काही क्षणात ती चालू करून दिलीत. तेव्हा माझ्या कुटुंबातील सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद दिसू लागला, जसं काही चमत्कार झाला आणि देवानेच तुम्हाला आमच्यासाठी पाठवलं आहे असंच वाटत होतं. कारण त्या घनदाट जंगलात रात्र काढायची या विचारानेच आम्ही घाबरून गेलो होतो. तेव्हा मला सांगितलं होतं की तुम्ही एका गॅरेज चालवता. तेव्हा मी तुमचे आभार मानताना बोललो होतो, पैसे असून सुद्धा अशा प्रसंगात ते कामाला येत नाहीत. तुम्ही कठीण प्रसंगात आमची मदत केली होती. त्या मदतीची किंमत होऊ शकत नाही. ती अमूल्य आहे. परंतु तरीही मी विचारले होते की तुम्हाला किती पैसे देऊ. त्यावेळी तुम्ही हात जोडून सांगितलं होतं की माझा नियम आणि सिद्धांत आहे, संकटात सापडलेल्या व्यक्तीला मदत केली तर मी त्याच्या बदल्यात काहीच घेत नाही. माझ्या या कामाच्या मजुरीचा हिशोब देव ठेवतो आहे. त्याच दिवशी मी ठरवलं की जर एक सामान्य माणूस अशा प्रकारचा उच्च विचार करतो, त्याप्रमाणे वागून आपले वचन पूर्ण करतो, तर मी का नाही करू शकत. म्हणून मी सुद्धा जीवनात हाच संकल्प केला आहे. 2 वर्ष झाली आहेत. मला कधीच कशाचीही कमी पडली नाही. माझ्या अपेक्षेपेक्षा मला जास्तच मिळत आहे. हा दवाखाना माझा आहे आणि इथे तुम्ही माझे पाहुणे आहात. तुम्ही सांगितलेले नियम त्यानुसार मी तुमच्याकडून काहीच घेणार नाही. ही तर देवाची कृपा आहे. त्याने तुमच्यासारख्या प्रेरणादायी व्यक्तीची सेवा करण्याचं भाग्य मला दिलं. देवाने तुमच्या मजुरीचा हिशोब ठेवला आहे आणि तो हिशोब आज त्याने चुकता केला आहे. माझ्या मजुरीचा हिशोबसुद्धा देव ठेवत असेल आणि मला गरज असेल तेव्हा तो नक्की मला मदत देईल. डॉक्टरांनी सांगितलं, सुरेश दादा, तुम्ही आरामात घरी जा. कधीही काही त्रास झाला तर निसंकोचपणे माझ्याकडे या. तेव्हा सुरेश दादा डॉक्टरांच्या केबिनमध्ये असलेल्या भगवान कृष्णाच्या मूर्तीला हात जोडून नमस्कार करतात आणि बोलू लागतात, हे देवा, आज माझ्या मेहनतीचा हिशोब व्याजासहित पूर्ण केलास. असं बोलून ते डॉक्टरांचे सुद्धा आभार मानून घरी निघून जातात. तात्पर्य: लक्षात ठेवा, एक दिवस आपल्या कर्माचा हिशोब आपल्याला चुकवावा लागतो. म्हणूनच म्हणतात ना, जैसे कर्म तैसे फळ. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि या गोष्टीबद्दल आपलं काय मत आहे हे आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा. धन्यवाद.